असे होते माझ्या गावात तेवढे, कारण माझाही विश्वास होता बसत. परंतु घडवणारा तो भगवान आहे. बसला नंतर काही दिवस प्रकाशाची ज्योत कुटुंबामध्ये लागली. त्या दिवसापासून आज माझ्या कुटुंबामध्ये सुख आणि समाधान आहे. आणि आज तुमच्यासमोर बोलतो आहे मार्गदर्शक. मार्ग साधा आणि सोपा नाही आहे. केअर कचरा नको समजा या मार्गाला म्हटलं, कारण मी तर समजत होतो. 12 महिन्यामध्ये परमेश्वरानं माझ्या पतीचं दुःख दूर केलं. दुःख दूर झाले आणि मी हळूहळू विसरलो. मी दारूच्या नादामध्ये हळूहळू लागलो. पाहणारा तो भगवान आहे. मी अंधारामध्ये आपलं कारभारी दरबारी मीच होतो. ते हेंदळीची भाषेचे म्हणावची, मग ते कोणती बेवाची? इंग्लिश, थोडीशी मराठी संबंधी राहायचं. संध्याकाळी प्रार्थना आंघोळ पाणी करायची, प्रार्थना वगैरे करायचं, चर्चा बैठकीला जात होतो. कारण का तिनं वाचना आहे नाही, पण घडवणारा तो भगवान आहे. असे करता करता माझे 4-6 महिने लोटले साहेब, 4-6 महिने. आणि पहा भगवंतानं माझी प्रचिती कशी घेतली तर. सकाळचे 7 वाजे एका मैत्रीचा फोन आला. माझ्या रिश्तेदारीत भाषीचा सासरा मरण पावला. आमची मैत्रीचा फोन आला शिवनाडे या ठिकाणी. मी घरून गेलो मैत्रीला म्हणून, आणि मैत्रीला थोडीशी वेळ दिसली. वेळ आहे म्हटलं. आणि एका त्यातल्याच मित्राला, ह्या दारू पिणाऱ्याला मित्रही भरपूर भेटतात ना की, त्यातलाच मित्र पकडलो एक, आणि आजगावच्या बिअर बारमध्ये येऊन बसलो. घेतली बिअर. पण प्रचिती घडवणारा तो पाहणारा कोण आहे? आम्ही म्हणतो आमच्या मागे कोण पाहते, पण आहे. पहिलेच म्हणलो, तुझ आहे तुझपाशी परी तू भुललासी. भगवान आमच्या जवळच आहे पाहणारा. आता प्रचिती काय झाली पहा. मला घरून फोन आला पत्नीचा. त्या काळामध्ये 2 म्हशी होते आमच्याजवळ. त्या गाभण होत्या. आजच्या काळामध्ये जवळजवळ मला वाटतं 1 लाखाच्या राहिल्या असत्या, पण त्या काळात 45-50 हजार किमतीच्या होत्या. गाभण होत्या. बोडीची पार आहे आमच्या घराला लागून. आजी पहिलेही होती बोडी आहे, आणि त्या बोडीच्या पारेवर त्या म्हशी माझी पत्नी सोडत होती. थोड्याशा त्याला मोकळ्या करावासाठी. जशी पाण्यात उतरली तसेच वरत तंगड्या करून मरण पावली. तरुण फोन आला. आमची म्हस रोजच्याप्रमाणे मी मोकळ्या करायला सोडायला गेलो. एक म्हस आमची पाण्यात उतरता बरोबर वरत तंगड्या घेऊन मरण पावली. 12मध्ये बसलाच होतो. तेव्हा मला हा मार्ग, अरे म्हणे, विचार केलो मी, हा मार्ग जो जगा वेगळा आहे म्हणतात, तर आज मला कळलं खरंच मार्ग हा जगा वेगळा आहे. ह्या माझ्या चुकीच्या कारणास्तव हा प्रकरण असा ज्याला परमेश्वरानं त्या म्हशीवर नेलं म्हणून ठीक झालं. अगर एखाद्या घरच्या जीवावर जर गेले असते किती हाहाकार म्हटला असता. त्याच दिवसापासून मला या मार्गाची खरी प्रचिती कळली, आणि आज तुमच्यासमोर बोलत. म्हणून बोलावलं गेलं, भरपूर काही बोललं आहे, पण वेळेचंही भान राहते. भगवंताला तुम्ही खरंच तुमच्या ध्येयातून, अंतःकरणातून जर एका परमेश्वराच्या चरणी जर मिले असाल ना, तर तुमची इच्छा पुरवणारा तो परमेश्वर आहे. श्रद्धा, विश्वास आणि निश्चय, या 3च गोष्टीवर हा मार्ग आहे. एक चित्त, एक लक्ष आणि एक भगवान, हा त्या मानव धर्माचा खरा उगम आहे. पण त्यासाठी मानवाची चित्त लागले पाहिजे, विश्वास. असे अनुभव भरपूर आले आहेत. माझी एक साडी होती, सदा साडीवर त्याचाच अनुभव तुम्हाला आता. कोरोनाच्या पिरियडमध्ये त्या पतिदेव मरण पावला 2020मध्ये. मेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर हिच्यावर एक प्रसंग साडीवर उद्भवला. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होते. पाणी सतत पाणी गळत होते. तिच्यासाठी दवाखानेसुद्धा तिनं भरपूर गेले, 2-3 डॉक्टर गेले. चेहरा तिच्या हळूहळू फुलायला लागला. आणि सरते शेवटी डॉक्टरला सांगितलं का, बाई तुझ्या बावलीवर सुजन आलेली आहे, ऑपरेशनही होऊ शकत नाही. अशा क्षणी माझा साडा अचानक त्या नवर गावलं. पिंपळगावमध्ये साडी
आणि साड्याची सासूरवाडी नवरगाव, परत नवरगाव. तो आपल्या सासूरवाडीला गेला आणि गेल्यानंतर बहिणीची भेट घेवायला पिपळगावला गेला. आणि त्या क्षणी त्याच्या लक्ष त्या बहिणीकडे पडला आणि त्या रडावं लागली. अहो आता मी काय करू, बहु दवाखाना करून झाले, पण डॉक्टरना शेवटी सांगलं का ऑपरेशन होऊ शकत नाही, बाहुलीवर सूजन आली आहे. त्या क्षणी त्या माझ्या साड्यानं मला फोन केला का भाऊजी अशी अशी गोष्ट आहे, काय करावा, काहीतरी सांगा तुम्ही. मी शिवनाळे इथल्या कार्यक्रमामध्ये, हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये होतो आणि माईक पुणे बरोबर आवाज येत नव्हता स्पष्ट. तर एक काम कर म्हणला, त्या गावामध्ये काही त्यागी सेवक असतील, त्या मानव धर्माचे सेवक हर ठिकाणी आहेत ना, एखाद्या त्यागी सेवकाजवळ जा, सांग म्हणला तिला, आणि आपले दुःख सांग आणि त्याच्याजवळून तीर्थ बनवून द्या म्हणून शब्द खर्च कर. ते माझ्यासाठी गेली त्यागी सेवकाकडे, साहेब दोघा तिघाकडे गेली त्यागी सेवकाकडे, पण त्यांनी तीर्थ बनवून दिलं नाही. आम्हाला आदेश नाही आहे मार्गदर्शकाचा. अनेक वेळा बोलू, त्या मार्गाचा अर्थही माहीत पाहिजे ना, मार्गाची दिशाही समजली पाहिजे. बाबांना का सांगलं, अरे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जागवा. हे होतं बाबाचे विचार. दुःखी कष्टी मानवाचे दुःख आपल्या अनुभवातून दूर करा. बाहेर रडत घरी आली, फोन केलं म्हणजे तीर्थ बनवून दिलं नाही. ठीक आहे म्हणला, पाहू. मी घरी जातो म्हणला रोडीला, कारण इथं आवाज बरोबर येत नाही. घरी गेल्यावर सांगतो मला का करावं त्याचा. फोन केलो मला आपल्या सासऱ्याकडे दे फोन. तर तिला का सांगाल जी, सासऱ्याकडे दे, कारण सासऱ्याचा विश्वास जडला पाहिजे. ते म्हणलं त्याला विचारलं कसं काय झालं म्हणला, का सांगू जी म्हणते, आता 6 महिन्यापासून दवाखाना करत आहे, परंतु तिच्या डोळ्यावर बावलीवर सूजन आली आहे. सवयपाणी करू खूप परेशान म्हणलो. मग आता का करावं म्हणला, तर सांगा म्हणते काही विचार. माझ्या भगवंतावर जर विश्वास ठेवायचा असेल म्हणला, घडवणारा तो माझा भगवान आहे, तर उद्या पाठवून दे म्हणला. तुम्ही विश्वास असेल तर पाठवा. तिच्या पोरासोबत म्हणला उद्या तिला गावाला पाठवून द्या, पण तुम्हाला तुमच्या घरी कोणत्याही प्रकारची अगरबत्ती लावता येणार नाही, कमीत कमी 3 दिवस. भगवान का घडवते ते पाहू म्हणला. पाठवलं आणि पाठवल्यानंतर रडत आली होती. चेहरा फुलल्यासारखा, एकदम चेहरा पुरा सुजल्यासारखा होऊन गेला होता. धडाधड येऊन रडली. आणि त्या बाईसाठी मी परमेश्वराला समोर ठेवून अनुभवातून तीर्थभू बनवून दिलं आणि सांगितलं, बाई 3 दिवस मी तुझ्या करतो, का होते पाहू, परमेश्वर का घडवते ते पाहू. ते म्हणते गोड्या गाड्या आणलो की, म्हणलं एकही गोडी खाऊ नको, गोडी खावाचा नाही, कारण तू जर गोडी खाल्लीस तर कशाला कमी झाला म्हणशी, गोडी ना. करता करवीचा तो परमेश्वर आहे म्हणला. 3 दिवसामध्ये काय प्रचिती घडते ते पाय, आणि रोज सकाळ संध्याकाळ तिला विनंती प्रार्थनेमध्ये तीर्थ बनवून देत गेलो. आणि 3 दिवस गेले आणि 4थ्या दिवशी भाऊजी म्हणते मला सर्व काही बरोबर दिसते, पुरी दृष्टी आली मला. त्या चेहऱ्यासारखा चेहरा झाला. मला आता तुम्ही नेऊन द्या म्हणते, तुमची गोष्ट मानते. माझ्या गावी तुम्ही मला नेऊन द्या, कारण ना पोरा होता नेऊन देणार आहे, पण ते तुम्ही नेऊन द्या, कारण तुमची गोष्ट मानते. तेही मुक्का मला नेऊन द्या, एक रात थांबजा. ठीक आहे म्हणलं. आणि जवळजवळ 4 वाजे मी नेऊन गेलो त्या बाईला आणि थांबलो त्यांच्या कुटुंबामध्ये घरी. संध्याकाळी बैठक घेतली त्या कुटुंबाची. आज सांगितलं तिच्या सासऱ्याला, सांग आई म्हणला, तुझी सून जेव्हा तिकडे गावाकडे आली तर कोणत्या अवस्थेत होती, आणि आता जेव्हा परत आली घरी आता कशी काय म्हणजे रडत आली. ज्या तुमच्या गावाला येवायच्या वेळेस रडत आली, आणि आता घरी आणून दिलं तर हसत आली. कसं आहे म्हणलं, परमेश्वराचा चमत्कार. आता का करताय,
आता का करावं आहे सांगा. नाही म्हणे आता कसा करायचं सांगा तुम्ही. मग म्हणलं तो 36 कोटी देव आडवे आले का. मग आता विसर्जन करशील का. हां हो म्हणते आता कर. एक काम कर म्हणला माझ्याकडूनच कार्य दिलं पाहिजे हे असं नाही. मानव धर्माची शिकवण तो करू नाही पण ज्याच्याकडून घेवा झालं मी त्याला फोन लावून देतो. कारण का एवढे मार्गदर्शक माझ्या परिचयाचे आहे. तो टिमकीतून घेवा टिमकीतून घे. मंडळातून घ्यायचं असेल मंडळातून घे. हां मोहाडातून घेत असेल तर तिकडे मानापुरी आहे का नाही. नाही जे म्हणते ती सासू होणार बापूमध्ये तूच मार्गदर्शन कर आणि तुझ्याकडून आम्हाला पाहिजे. ठीक आहे मग 3 दिवसाची फक्त साधी अगरबत्ती दिलो साफसफाईची आणि 4थ्या दिवशी गावाकडे यावं लागलो वचनात घ्यावं आली. 7 दिवसाचे कार्य दिले आणि कार्य दिल्यानंतर सांगितलं भाई म्हणला आपल्याला कोणाचा भेदभाव करायचा नाही. ज्या ठिकाणी महानदेखी बाबा जोमदेवजीचा कार्यक्रम राहते हवन कार्य राहते त्यागाचं कार्य राहते तो कोण्याच शाखेच्यात हे काही विचार आपल्या जीवनात आणावाचा नाही. कारण आपल्याला अनुभवाचं सामोरं जावाचं आहे. आपण जावाचं म्हटलं. आणि त्या 7 दिवसाच्या कार्यामध्ये त्या गावामध्ये 9 हवन कार्य होता. गेला तो काही माहिती का माझा साडी आणि तिचा मुलगा. तर पहा या बाईची कुजबूज कशी राहते. तर काहो म्हणे तुम्ही कधी मार्गात आल्या. हां विचार ॲक्टिवेट कुजबूज तुम्ही कधी आले मार्गात. 10-12 दिवस झाले आम्हाला तर काही माहीतच नाही. मग तुमच्या कार्य कोणाकडून आहेत. नाही तर माझ्या भाऊजी कुणाचे आहेत. हां तुमच्या भाऊजी रोहणीमध्ये का. हो हो ते तर मंडळात होते आता टिमकीला आहेत. टिमकीतून मार्गदर्शक आहेत. कसे विचारायचो. हां आमच्यामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल आमच्या साथमंदी तर त्यातून कार्य बंद करून घ्या आणि आमच्या मार्गदर्शकाकडून कार्य घ्या. कसे विचारायचो. संध्याकाळी तिनं मला फोन केलं बेटा म्हणलं आपला आत्मबल कमी करू नको. तो मानव धर्माची सेविका बनलीस ठीक आहे. शब्द तोडून टाकतो मी तू घेऊन टाक. तिकडं मला काही तुझ्यापासून फायदा आहे का. माझ्या कोणी घेतला कोणाकोणी घेतला तर ह्या मानव धर्माची शेवटी म्हणतो कार्य तुला करावं आहे. घेऊन ये मला ते वही आणि पुस्तक घेऊन ये जे काही तुला दिलं स्टिकर आणि शब्द तोडून टाक. घेतलं मंडळीच्या मार्गदर्शन आहे बाबाची सेवक. पण मार्गदर्शन पाहिजे तो मिळत नाही. दुःख येत जा तर हा तर आता मी काय करू. हां सांगा मार्गदर्शन मी काय करू. आपल्या मार्गदर्शनाला पाहतो म्हणून सांगायला गेला भरपूर काही आहे. या मार्गाची प्रचिती भरपूर आहे. 3 दिवसामध्ये प्रचिती येते. रोज सेवक वाढत आहेत. का या मार्गाकडे सेवक वाढत आहेत. करंडासारखा हा मार्ग आहे. शब्दावर परमेश्वर उभा असतो आहे. आता काल परवाच्या दिवशी त्या भिक्षू भाऊला सांगितलं एका एस टी समाजची बाई तिच्या हाटेला आहे चहा पाण्याची आणि याच टायमामध्ये आम्ही एक अनेकवाल्यासोबत त्या हॉटेलमध्ये माणूस 10-5 मिनिट बसलो आणि तिला म्हटलं बेटा चहा मान बरं. तर जी म्हणते काकू मोठा त्रास आहे. म्हणते मी आता घरी जाईन म्हणलो म्हणते पण आता तुमच्यामुळे मी मांडून टाकतो म्हणते. म्हणलं कशाचा त्रास आहे बेटा तुला. जी म्हणते मला हा काल पाखरू चावल्याचा फक्त निमित्त झाला जी म्हणते. एवढा पाखरू होता म्हणते पहा म्हणते मला बोटही सुजला जी म्हणते. आणि रात्री थोडंसं जेवलो म्हणते दिवसभर तर जेवलोच नाही म्हणते. जेवणच नाही होऊन राहिला म्हणते. अशा उलटे जेवण वाटते म्हणते. मडमड वाटते म्हणते. तसं का म्हणला कावर असं वाटत असेल म्हणला. का सांगू जी म्हणते निमित्तच झाला म्हणते. एक काम करशील का म्हणला. विश्वास आहे का तुझा. हां याची समजती बाई विश्वास असेल तर शब्द सोडतो म्हणला तो. नका तो होजी म्हणते सांगा बरा म्हणते बेटा तू काहीच करू नको म्हणला. तुला एकच शब्द सांगतो विश्वासातून अंतःकरणातून त्या भगवंताच्या नावाच्या ज्या ठिकाणी चावला त्या ठिकाणी बाबा हनुमानजी फू म्हणून 3 पुका मार म्हटला.
आणि 5 मिनिटाचा शब्द दे, काय म्हणलं परमेश्वर चमत्कार काय घडत तिथं केलं. 5 मिनिटामध्ये तिचा जो लवारा होता, तिच्या जी आग चिडक होती, भगवंतानं पुरी कमी केलं आणि संघात सांगायला बसली. खूप बच्ची म्हणते बाबा हनुमानच्या चुळीन फुका मार म्हणता बरोबर 5 मिनिटामध्ये म्हणते पुरा लवारा कमी झाला म्हणते. आज क्या मानतो आता म्हणते. म्हणून अशी ही दैवी शक्ती आहे. म्हणून माझ्या शिवबांधवांनो विचार करा. आपण या मानव धर्माशी जोडलो. सारे सेवक आपण मानते की बाबा जोंडूची सेवक आहो. बाबाने दिलेल्या तत्वा शब्दाने मला जागा तर तुमची भलाई आहे, नाही तर तुम्ही लाख चतुराई करा. या मार्गात आवा म्हणून तुम्ही किती जरी म्हटल्या मी फक्त मानव धर्माची सेवकी नाही, मानव धर्माचा सेवक आहे, तर बाबाचे शब्द आहे सेवक तू लाख चतुराई कर, एक दिन तेरे को सत्य भी आना होगा, सत्य यही भगवान आहे. म्हणून बाबाने दिलेल्या विचाराला जागा, आपलं जीवन बनवा. एवढेच बोलतो आणि माझे लांबलेले 2 शब्द इथं थांबतोय. सर्व सेवकांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. एकतेने बाबाचा जय, भगवान जय घोष घेऊ. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. नमस्कार.